नमस्ते, तक्षुस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे 2 प्रकारचे धपाटे व त्याच्या पुऱ्याही तळणार आहोत। चला मग आपण आता तयार करू। मेथीची भाजी, एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। आता आपण याला निम्मे करून घेणार आहोत, कारण आपण 2 प्रकारचे मेथीचे धपाटे बनवणार आहोत। ही अर्धी इथे राहू दिली एका वाटक्यात आणि ही परातीत काढली आहे। धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, 10 हिरवी मिरची, हळद, चटणी, जिरे, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि ओवा। हे सगळं आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत जाड बारीक। जिरं, हिरवी मिरची, लसूण ची पेस्ट, हळद, चटणी, चवीनुसार मीठ, धना पावडर, ओवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ। आपण सगळं हे आता मेथीमध्ये एकत्र करून घेणार आहोत। याच्यातलं निम्मेच आपण याच्यात टाकणार आहोत। ओवा, आणि 1 चम्मच मीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ मस्त कालून घेणार आहोत। पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळून मस्त तयार झालेलं आहे आपलं। आता आपण मस्तपैकी धपाट लाटून घेणार आहोत। बघा, आपला धपाटा लाटून तयार झाला आहे। याला आपण असे गोल गोल करून घेऊ। ताव्यावर तेल टाकू। बघा, आपला धपाटा कमी गॅसवर झाकण ठेवू, थोडं 5 मिनटं 1-2 मिनटं शिजू दे। आता बघा, मस्त परतून घेऊ। फुल गॅस करू। आपला मस्त गरमागरम धपाटा तयार झालेला आहे। लसूण, हिरवी मिरची, जिरं कुटून घेतलं आहे, हळद अर्धा चम्मच, चटणी अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार, धना पावडर, ओवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ। हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत एका ह्याच्यात। ओवा, 1 चम्मच मीठ, हे सगळं आपण एकत्र टाकून देणार आहोत। हे सगळं आपण आता कालून घेणार आहोत।
पाणी टाकून कालवून घेणार आहोत, मस्त पातळ करून घेणार आहोत. बघा मस्त आपलं पीठ पातळ तयार झालं आहे. त्याच्यात आपण एक पै तेल टाकणार आहोत आणि मस्त कालवून घेणार आहोत. झाकण ठेवून मस्त 5 मिनटं शिजू देणार आहोत कमी गॅसवर. बघा आता आपण पलटून घेणार आहोत त्याला. आणि तेल फिरून देणार आहोत. आता फुल गॅस करून मस्त शिजू देणार आहोत. मस्त बघा आपला गरमागरम धपाटा तयार आहे. सुंदर लोणच्यासोबत एकदम अप्रतिम लागतो. हे धपाटे खाऊन बघा, एकदा करून बघा आणि खाऊन बघा. इतके अप्रतिम लागतात ना गरम गरम, एकदम छान. हे आहे धपाट्यांचं पीठ मळलेलं. आता आपण याच्यात ना मस्त छोट्या छोट्या पुऱ्या तळून घेणार आहोत. मस्तपैकी लाटून घेणार आहोत. तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपली पुरी लाटून तयार झालेली आहे. आता आपण मस्त तळून घेणार आहोत. बघा आपली पुरी मस्त तळून तयार झालेली आहे. बघा मी मोठी पोळी लाटून घेतली. आता चाकूच्या साहाय्याने मस्तपैकी इकडनं एक कट मारणार आहे, इकडनं एक कट मारणार आहे. बघा समोस्यासारखी मस्त पुरी तयार झालेली आहे आणि पोरं मस्त आवडीने खातात. बघा आपली मस्त समोस्यासारखी पुरी तयार झालेली आहे. बघा आपल्या मस्त समोस्यासारख्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. धपाट्यांच्या पीठचे बघा धपाट्यांच्या पीठचे मस्त छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आणि समोस्यासारख्या मस्त पोरांना आवडतील अशा समोस्याच्या आकारच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत.